बहुजन समाजातील जातींनी बुद्धधम्माचा स्वीकार करून स्वगृही यावे. प्रबुद्ध साठे. बुद्ध धम्म हा मूळचा भारतीय धम्म असून जगाला शांतीचा मार्ग दाखविणारा धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म आहे. त्यामुळे देशातील मूळ निवासी एससी एसटी ओबीसींनी बुद्ध धनाची कास धरून आपुल्या स्वगृही परतावे असे मत. चला आपल्या घरी बुद्ध धम्म अभियानाचे निमंत्रक थोर साहित्यिक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेचे वारीस प्रबुद्ध साठे यांनी करंजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंतला व्यक्त केले. मानवाला बुद्ध धम्माशिवाय इतर कोणता मार्ग नाही. मानवी जीवन कल्याणकारी करायचे असेल तर बुद्धाचा मार्ग हाच एकमेव मार्ग आहे. बुद्ध धर्मामध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि सर्वांगीण विकास करण्याकरता कृती करावी लागते. हिंदू धर्म हा धर्म नसून एक गुलामगिरीचा मार्ग आहे. बौद्ध धर्मामध्ये समता, बंधुता, समान न्याय शिकवलेला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक ओबीसी बांधव, मराठा, एससी एसटी, महार, मातंग समाज या सर्वांची हित या धम्मामध्ये आहे. त्यामुळे सर्वांना स्वतंत्रता हवी असेल तर त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे. यासाठी आजपर्यंत 7,000 लोकांसमवेत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली असल्याचे सांगून पुढे भविष्यामध्ये भंडारा येथे 27,000 मातंग आणि इतर समाजासोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे असे आश्वासन दिले. हिंदू धर्मामध्ये राहणे म्हणजे गुलामगिरी आहे. स्वतःचे विचार मांडता येत नाही. इतरांनी सांगितले तसे करावे लागत, परंपरा पाडावी लागते. बुद्ध धर्मामध्ये स्वविचाराने बुद्धांनी सांगितले अद्दीप भाव म्हणजे स्वयंप्रकाशित होणे, याशिवाय मानवी जीवनाचा कल्याण नाही. म्हणून बुद्धाकडे जावे लागते. हिंदू धर्मावर बोलणे म्हणजे टीका नाही, तर ती एक नवीन प्रकाशमय वाट निर्माण करणे होय. त्यांनी एका नावाड्याची आणि पदवीधारी माणसाची मार्गदर्शिका कथन केली. प्रबुद्ध साठे पुढे म्हणतात की शिक्षक ज्ञान म्हणजे तुमची प्रज्ञा होत नाही. तुम्हाला जीवन जगता असताना कल्याणकारी जीवन जगता आलं पाहिजे. इतरांच्या सहकार्यासाठी जगता आलं पाहिजे. असे जीवन बुद्ध धम्म आणि सांगितलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी कवितेच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून मांडली. ते म्हणतात की जग बदलूनी टाक घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. अशी अनेक उदाहरण देऊन त्यांनी बुद्धाकडे जाण्याचा मार्ग कसा योग्य आहे आणि कल्याणकारी आहे ही त्यांनी आपल्या विषयाला न्याय देताना मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब डेरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर वासुदेव भक्त यांनी करून दिला आणि आभार प्रदर्शन परमानंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष विनोदजी भक्त, उपाध्यक्ष राम पाटील सर, सचिव पंजाबराव जी मोरे सर, व्याख्यानमाला समितीचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाश जंजाळ सर, राजाभाऊ चव्हाण, अड रामटेके, प्राध्यापक के जी ताटके, हर्षल हिगोले, तरुण शिरसाट, गवई सर, लिंगाटे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला राम नाकले, प्रवीण कानकीर, बंडूभाऊ इंगोले, सागर अंभोरे, ज्ञानेश्वर खंडारे, झोंबाडे गुरुजी, इतर बहुजन समाजातील मान्यवरांसह बहुसंख्य भीम अनुयायी उपस्थित होते. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.